मोबाईल कुणाच तरी सापडलाय. तर गाईस तो माणूस येतोय हा मोबाईल घेण्यासाठी. किती गँग साचली बघू शकतात. आपल्यापासून पोरगी जर लांब गेली तर एवढं वाईट वाटत नाही, पण आपल्या जीवा भावाचा मित्र. न्यू ब्लॉग. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर सकाळच्या 7 वाजल्यात, जस्ट आत्ताच उठलो आणि इथं झाडांना पाणी घालण्यासाठी आलतो. बघू शकता इथं पाणी घालतोय, बट ह्यात जास्त दगड वगैरे झाल्यात. हे कसे चाललेत बघू शकतात. पल्या उभा आहे, पारूस आहे त्यामुळे तो पळतोय. हा मग तेवढंच पाहिजे मला. हा तुला केवढं पाहिजे? चल जा लावायचं आहे. तर गाईज आता आंघोळ करायचंय, पाणी तापते. तर गाईज माझं जेवण वगैरे झालंय. तिथं थोडंसं मम्मीला भाकरी करायच्या त्या फादरसाठी, सो मम्मी भाकरी करत्या. तर मम्मी दीदीचं आवरलंय, दीदीला सोडवायला चाललोय मी आता. अजून काय नाही, लाईट गेली आमची. सारखीच आमची लाईट जाती गावातली. तर गाईज हे 2 टी-शर्ट आल्यात. आता घरी गेल्यावर ट्राय करून बघूत. रात्रीच्याला नाही तर थोड्या वेळच्याने गेलो तर ट्राय करून बघूत आता कसे वाटतात घातल्यावरती. असे दिसतात. एक व्हाईट आहे, सो ते जास्त घालता येणार नाही कारण की खूप जास्त व्हाईट खराब होतो. किंवा आहे जरा जास्त खराब नाही होणार. असू दे. राला आल्या बाबा फोटो काढू जबर मध्ये. हा कडक येणार तू. तर गाईज आता लाल्या विली मारणार आहे, गाडी उचलणार आहे. उचल. अरे काय होईल. हा तू ह्याच्याकडे दिवसाच्या घर सचला जबर उचलतोय. हा जमलं एवढं नाही उचलत. सच एवढी नाही उचलली पण हा बरोबर माग लगेच सीट होत ना. हा उचल. काय करतोय? काय खाजूबाई गाडी चालवाय नाही ह्याला बघा. तुम्हाला सांगतो काय काही गाडी चालवायला लागलाय. गिअर टाकायची सोडून काढते. कसं करावं? भिंगरे हाणावं वालवड गावात. लय आवडलं नाही संकेत, लय आवडलं नाही. अजून गाडी येत नाही म्हणून 12वीला आहे मी. 12वीला बघा ना. आणि मी काळा आहे, मी काय बी करतो. काळा आहे आणि गावातला चॉकलेट म्हणते. पोम्या काय घेऊन आलाय. ही बर्ड्स दाखव. बर्ड्स क्वालिटी दाखव की असं नीट. त्याच्यातलं दाखव. इथं वर होतं ते आत ठेवलं होतं. हो भाऊ, कशी क्वालिटी. जबर वाटतं. ही काढवर ह्याच्यातलं. कोणतं? ह्याच्यातलं बरं सर, वाजून बघाय नको कसं वाजतंय. ही जर तो काय तुला तसला दिसला काय? न्यू वन कनेक्ट करू. असं घेऊन चालायचं. डुमळूंग तर गाईज बघू शकतात आमच्या गावात खूप जास्त पाऊस यायला लागलाय. बघू शकतात तुम्ही, अख्खे पाऊस वगैरे पडतोय. अख्खा पाऊस पडतोय. आबाळ अख्खं भरून आलंय. लय पाऊस आला. हो मी तिथं बसलाय आतमध्ये पत्त्यावर. हे पावसाचा टिपकाच कॅमेऱ्यावर पडला. तर गाईज बघू शकतात अख्खी पाऊस होतो. कावळा कसा उलटोय काय काय नाही. कावळा काय हो मी एकदा बसलाय. आज पुरींच्या रील नको दाखवू. चाललोय मी घरी आता. बघू शकता कसा पडतोय पाऊस. पाणी आगवायला लागला. तशी पण आंघोळ करायचीच आहे मला. आंघोळ करण्यासाठीच घरी आलो मी.
तर गाईज मम्मीने लाडू केल्यात कशाचं खारी खोबऱ्याचं आणि एवढे मोठे भरून ठेवल्यात दीदीला आणि इथं मला देते 3 लाडू आणि म्हणजे तुझ्यासाठी नाही बनवले दीदीला लय आवडत आणि मला नाही का आवडत सांग की या आता आमच्या घरात भेदभाव चाललाय आता मम्मी चुकीचं आहे बरं का एवढे मोठे लाडू दीदीला ठेवल्यात तिकडं आणि एवढे 3 लाडू माझ्याकडे घेऊन आली आणि खा म्हणते या एकच खाणार आहे पण पुरीसाठी एवढं पण नाही मला खाऊ वाटतात ना लपून ठेवल्यात तिकडं ही काय बनवलंय ह्याच्यात काय ढोसा वय तर गाईज आत्ताच पाऊस झालाय म्हणजे आता ऊन पडलं लगेच बघू शकतात ह्या साईडला सूर्य आलाय पण वातावरण एवढं फ्रेश झालंय ना खूप जास्त हे बघू शकतात अख्खे काळे ढग वगैरे गेल्यात अख्खं वातावरण फ्रेश झालंय इथं काळ्याचा ओम्या बसलाय इथं ओम बसलाय कॉक दिसला इथं पोरं क्रिकेट खेळतात ओय ओय माझे 2 टी-शर्ट आल्यात अजून दुकानात आहेत लोणच्यात हार घालू का त्या अन्नाला आणल्यात सगळे आता हे 2 मला मम्मी बर तुला दाखवतो आणून मग सांग हो कसा क्रिकेट करतोय सर तू बारीक आहे सर लाईटला बघू बारीक रनर आहे होय तू त्याने सगळे बॉल चुकवल्यात हो पडला साइड रनर झाला आता 3 तर काय सोम आत्ताच आलाय त्याला आपलं काय म्हणतात त्याला दुकानात लावलं होतं ते चावी आणायला गाडीची बारक्या गाडीच्या ते आम्हाला जरा बाहेर जायचं होतं फिरायला वातावरण खूप छान झालंय सो त्यामुळे असंच जायचं होतं आता तुम्हाला दाखवत थोडंसंच जायचं लांब नाही जायचं तिथंच जायचंच नाही का राऊंड मारून यायचा गावाला तो कसा थांबलाय केसात जाळ्या फिळ्या कसं काय तर काय बघू शकता वातावरण किती भारी वाटतंय त्या साईडला राहणं फिरणं कसं भारी वाटतंय त्या साईडला मागच्या साईडला किती भारी आहे व्ह्यू पॉइंट जबर झालाय तर गाईज बघू शकतात किती वातावरण भारी वाटतंय तर गाईज आपला अजून एक पार्सल आलंय सो लय वेळ थांबता येणार नाही मला लगेच जावं लागेल कारण की तो माणूस येऊन थांबलाय तिथं सो तिथं गेल्यावर म्हणजे अजून कोणतं पार्सल व्हायला ध्यानात नाही माझ्या आता गेल्यावर कळलं ना आता बघून काय मागवलंय बघून चला तर गाईज आपलं पार्सल आलंय आत्ताच घेतलंय जस्ट काय माहित ह्यांनी दिला आणून तर गाईज फादर कुठं तर बाहेर चालल्यात तर गाईज जस्ट एवढ्यात फादर गेल्यात आता बघूत काय आहे नाही का ह्याच्यात काय नाही मला ध्यानात आलं आता काय ह्याच्यात ते फ्रेश वॉश मागवलं होतं फ्रेश वॉश संपलं होतं घरचं सो तेच मागवलंय दर असं मोबाईल तर नीट बघू फोडतो मी काय बस लयच मोठं तर फ्रेश आलंय आपलं हा असं झालं छान खूप मोठं बघू शकतात पहिलं लय छोटं होतं 50 ग्रॅमचंच होतं हे 200 आपलं 50 ml होतं हे 200 ml आहे बघू शकतात तर काय सूर्य बघू शकतात किती भारी आलाय ते आपलं मावळतं कसला जबर वाटतोय इकडे ना बघा की एडवण करायला व्हिडिओ काढतोय त्यांचा तिथंच आहे म्हण की तू हा मी तिथं त्या मार्केट पाशी हा तर काय हा मोबाईल सापडला ह्याला बकऱ्याला तर हा प्रामाणिकपणे माघारी देणार आहे आता मोबाईल मस्त पैकी तो माणूस येतोय
कर्जतला सापडलाय. कर्जतवरून तो फोन लागना म्हणून इथं आणला त्याने. मग आता कोण नेईन म्हणून आता येऊ देणार आहे माघारी. दाखवतो तुम्हाला देताना. इथंच बोलवायचं. हाफ चड्डी कस काय नाम. तर गाईस तो माणूस येतोय हा मोबाईल घेण्यासाठी. किती गँग साचली बघू शकतात. हृदय कसा पळतोय. फकीराला सापडलाय. फकीर शूटर. फोन दिलाय पैसे दिले. अहो तर एक पोरग होतं आम्हाला 1000 रुपये म्हणलं आम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊन आम्हाला हॉटेल आम्ही बसलो आणि बघितलं चमकत आहे काय बोललो लोक नव्हतं त्याला त्यामुळे तुमच्याकडे कॉन्टॅक्ट त्याच्याकडून पैसे घेऊन आम्हाला खर्चायला. तर गाईस ती पोरं आल्यात बघूत काय होतंय आता. हा पेट्रोल नाही येऊ चाललाय. इकडे ओम आहे चिके एक आहे. गाड्या जास्त वाहतात. गाड्या बघत चाललोत आम्ही. इथं थांबल्यात सगळे. भावा तुझा मोबाईल होता का. तुमचा आहे का. तर गाईस मोबाईल घ्यायला आल्यात. फकीर आहे तो उभा आहे आबाच्या दुकानात. आबा इथं आत आहेत. बाई हिने डायरेक्ट तोंडच लावलंय. बाई भेटतो कशी माणसं गोळा झाली. फकीर याने मोबाईल दिलाय माघारी. आता काही मोबाईल दिलाय. आता विषय संपला. झालं क्लोज. फकीर कसा तिथं उभा आहे. फकीर इकडे बघाय. तर काय मोबाईल दिलाय. आता मी दुकानापाशी आलोय. गिरायक आलतो सो त्याच्यामुळे अजून पब्लिक आहे. ओम पण आला इथं. आमचा भाऊ 2-4 दिवस झालं नगरला गेलाय. त्याच्यामुळे आम्हाला करमत नाही. तो आज येणार होता पण काही कारणामुळे तो आज येऊ शकला नाही. पण तो शो उद्याच्याला येणार आहे नक्कीच. कारण की आज त्याचं सगळं काम झालेलं आहे. आणि आज पण आला असता पण पाऊस आल्यामुळं तो येऊ काही शकला नाही. पण उद्याच्याला तो सकाळी 8-10 वाजेपर्यंत येईल. जय महाराष्ट्र. ओम राऊत. हा ओम राऊत. तुम्हाला तर माहितीच असं. आपल्यापासून पोरगी जर लांब गेली तर एवढं वाईट वाटत नाही. पण आपल्या जीवा भावाचा मित्र 2-4 दिवस काय गावाला गेला तर इकडे करमत नाही. काय सांगू तो नसला म्हणजे असं पोरींपेक्षा वाईट वाटतं माहिती का. तो आपला भाऊ आहे ना त्यामुळे लय वाईट वाटतं. कारण 24 तास त्याच्यासोबत असतो. सकाळी दुपारी संध्याकाळी. त्याशिवाय करमत पण नाही आम्हाला. आता हा चिका पण आहे. मिस यू भाई. कमिंग सून. नगरवर लवकर येत. तुझी लय आठवण येते. जिम पण राहिली तुझ्या बिना. त्यामुळे मारू वाटणार जिम सुद्धा आम्हा दोघांना. सकाळी उशीर होतो उठायला तुझ्या बिना. ये जरा लवकर. करमत सुद्धा नाही भावामुळे माहिती का. पोरीपेक्षा वाईट विषय म्हणजे ओम राऊत. फादर आल्यात आत्ताच गेले घरी. तिकडं त्याच्या आलो. तिकडं कुठं बाहेर 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 बाहेर. बाहेर उडव. तिकडे उडव. तर काय जेवण वगैरे सगळं झालंय. आता झोपायचंय. 10 वाजत आल्यात. सो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथे समाप्त करू. भेटू तू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.